नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत छोटी पफवाली बाई शिकणार आहोत आपण. फुगाबाई म्हणजे त्याला म्हणतात. एकदम छोटासा आपल्याला पफ करायचा आहे त्याच्यामध्ये. तर मग तो कसा करायचा तो आपण आता शिकणार आहोत. तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. मग न वेळ घालवता चला आपण वळूया व्हिडिओकडे. तर सर्वात अगोदर मी इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करून घेतला आहे. तर चला आता आपण बाहीची कटिंग करूया. आता आपण इथे अस्तरवरच बाही कापणार आहोत. त्याच्यामुळे इथे मी डबलचं जे अस्तर आहे तर ते मी 4 पदरी करून घेतलं आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही हाताच्या बाह्या निघतील त्याच्यामध्ये. जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडे करून घेतली आहे आणि जी ओपन बाजू आहे ती मी पुढे केलेली आहे. आता जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून आपल्याला आपलं जे माप आहे ते टाकायचं आहे. असं 4 पदरी बरोबर कपडा आला पाहिजे आपल्याकडे आणि बंद बाजू ती आपल्याकडून आणि ओपन बाजू समोरून ठेवायची आहे. जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला माप टाकायचं आहे बाहीचं. सर्वात अगोदर आपल्याला बाहीची रुंदी मोजायची आहे. रुंदी किती आहे ती बघायची. आता रुंदी कशावरून घ्यायची, तर रुंदी जो आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट असतो ना, त्याची जेवढी आपण घडी घेतली आहे ना, तर त्याची जेवढी रुंदी आहे त्याप्रमाणे आपण इथे ब्लाऊजच्या बाहीची रुंदी घ्यायची आहे. माझं ब्लाऊजची जी घडी घेतली होती मी ती 11.5ची घेतली होती. त्यामुळे मी इथं आता अर्धा इंच कमी करून बाहीची रुंदी टाकणार आहे. आता इथे अस्तरला थोडा जॉइंट येणार आहे पुढे, तर त्यामुळे थोडं कमी पडते, तर मी पुढे जॉइंट देणार आहे. तो पण तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतेच कसा द्यायचा तो. तर आता इथे 9.5चीच घडी भरलेली आहे, तर पुढे मला कमीत कमी 2 ते 3 इंचाचा जॉइंट द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुढे आता आपण उंची टाकली. उंची माझी बाहीची 11ची बाही आहे माझी, तर मी 11.5 घेतलं आहे तिथं. त्यानंतर वरती 3 इंचावर माप करून तिथून नंतर गोल आकार दिला आहे मस्त. बाहीचा जो आकार देतो आपण तिथून पुढे आकार द्यायचा आणि पुढे सरळ असं ठेवायचं, जेणेकरून आहे ना आपल्याला तिथे जॉइंट देता येईल. जॉइंट दिल्यानंतर बरोबर तिथे आपला जो बाहीचा आकार आहे तो पुढे बरोबर आपण नंतर देऊ त्याला. त्यानंतर मग आपल्याला जो काही पफ जो टाकणार आहे आपण, तर तो पफचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर काय करायचं, जेवढी घडी आहे ना तर घडीचा अर्धा करून तिथं आपल्याला इथे निशाण करायचं. जो गोल आकार आहे तिथं आपल्याला तिथं चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आपल्याला असा. आता आपल्याला पफसाठी वरती 2.5 इंचावर मी मार्जिन करून घेतलं आहे, पुढे वाढवलं आहे 2.5 इंच. तुम्हाला जर जास्त मोठा पफ हवा असेल तर तुम्ही 3 इंचावर 4 इंचावर जसा तुम्हाला मोठा पफ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिथे मार्जिन करू शकता. मला आता छोटासाच पफ पाहिजे आहे, त्यामुळे मी 2.5 इंचावर मार्जिन करून घेतलं आहे आणि मग जो आपला गोल आकार आहे त्या बॉक्समध्ये जो पफचा तो तिथे आखून घेतला आहे. आता आपल्याला इथे दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर किती आहे, 11चा आहे. मी त्याचा दंडघेरचा अर्धा केला 5.5 आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन वाढवायचं आहे. मी इथे जे 5.5 आणि 2 इंच म्हणजे 7.5वर निशाण करून आपलं जे दंडघेर आहे तो आपण तिथे टाकला आहे. आता आपल्याला पुढे हे लावायचं, जॉईंट द्यायचं आहे ना, त्यामुळे मी जो जॉईंटसाठी कपडा तर नाही लावला आहे अजून, पण मी तिथं टेप ठेवून जे आपला जेवढा जॉईंट येईल तिथून जो खालचा दंडघेर आहे तिथं आपण बरोबर आकार टाकून घेतला आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जॉईंट कुठून द्यायचा आहे. असा आकार टाकून घेतल्यानंतर सोपं पडतं आणि छोटासा कपडा जरी असला तरी आपल्याला तिथे जॉईंट म्हणून टाकता येतो. आता आपण इथे बाही कापून घेऊया. जॉईंट आपण नंतर देऊ, तो तुम्हाला मी पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये. आता आपण बाही कापली आहे, तर आता आपण जेवढा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे ना, तर तेवढा जो काही उरलेला कपडा आहे बाहीचाच, त्याच्यातूनच आपण जॉईंट काढणार आहोत. आता इथे 11वर आपल्याला म्हणजे 3-1 इंचाचा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. मी तिथे निशाण करून तो कपडा तेवढा कापून घेऊन मग तिथे जॉईंट देणार आहे मी.
आता आपण जी काही बाही आहे ती पण आपण इथे कापून घेऊयात. आता बाहीचा जो कपडा आहे तो सुद्धा आपला म्हणजे रुंदीला कमीच आहे. पण आता तरी पण आपल्याला बाही तर बनवायचीच आहे. तर मग बाहीला पण आपल्याला जॉईंट येणार आहे. तर जसं आपण अस्तरसाठी जॉईंट काढला तसाच आपण बाहीसाठी पण कपड्यावर पण आपण जॉईंट काढणार आहे. तर सर्वात अगोदर जेवढा कपडा आहे त्याच्यावर बाही ठेवून किती किती इंचाचा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तो चेक करून घ्यायचा व्यवस्थित. मधोमध कमीत कमी जे काही काठ आहे ते आले पाहिजे आणि बाजूबाजूला जो जॉईंट आहे आपला तो आपण नंतर देऊ शकतो. कारण जे जॉईंट दिलेले ते असे पण आपल्या फिटिंग केल्यानंतर ते मध्येच जाणार आहे. तर जॉईंट हे साईडलाच द्यायचे जेणेकरून ते बाही पुढची व्यवस्थित दिसते. मग आता कपड्यावर सुद्धा मी बाही इथे कापून घेतली आहे. तर कपड्यासाठी पण आपल्याला जो जॉईंट लागणार आहे तो पण मी कापून घेतला आहे. आता पुढे आपण बाहीला जॉईंट पण देऊन घेऊया आणि आपली पूर्ण प्रॉपर बाही आपण तयार करून घेऊयात. तर आता इथे मी मार्जिन केलं 3 ते 3.5 इंचावर कपडा कापून घेतला आणि बघा वरती 2 कपडे आणि खालून 2 असं चारही ठिकाणी आपल्याला जो जॉईंट द्यायचा आहे तो आपण जॉईंट करू शकतो. आता जर आपल्याला एवढे जॉईंट येत आहे तर त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. तर काय करू शकता मी पुढचा एखादा व्हिडिओ काढेल असा की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की बाही कापायच्या पहिलेच आपण जॉईंट देऊन टाकायचा आणि मग नंतर त्यावर एकदम सरसकट छान आपण बाही पण कापू शकतो. तसा पण येतो. तशी पण आपण बाही करू शकतो नंतर जॉईंट दिल्यानंतर. तर तो एक मी नंतर व्हिडिओ काढेल. आता सध्या मला याच्यामध्ये अशी गरज होती जॉईंट देण्याची तर मी छोटासा जॉईंट हा दिला आहे आणि त्यानंतर असा मस्त आकार देऊन व्यवस्थित मोजून घ्यायचं टेपनी आणि अशी आपली बाही इथे तयार करून घ्यायची जॉईंट देऊन. त्यानंतर आपल्याला जिथून पफ टाकायचा आहे तर तिथं पण मी कट मारून घेतला थोडासा आणि जो बाहीचा मध्य होता उंचीचा तिथं पण आपल्याला जिथून आपल्याला बाही जॉईंट करायची तिथंसुद्धा मी कट मारून घेतला. त्यानंतर आता आपल्याला कपड्याला पण जॉईंट द्यायचा आहे तर सेम जसं आपण अस्तरला जॉईंट दिला तसाच आपल्याला कपड्याला जॉईंट देऊन घ्यायचे आहेत सगळं दोन्ही साईडनी. आता इथे अस्तरला आणि कपड्याला दोघांना पण जॉईंट पण देऊन झालेलं आहे आणि आता आपण इथे आपली बाही तयार करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपली जी रेग्युलर आपण बाही अस्तरला जॉईंट करून घेतो तर अस्तर कपड्याला जॉईंट करून आपली बाही तयार करून घ्यायची आहे. आता इथे अस्तर जोडून आपली बाही तयार झाली आहे. तर काय करायचं आता आपल्याला पफ टाकायचा आहे. तर पफ अशा पद्धतीने टाकायचा. मला छोटासा पफ हवा आहे. जास्त फुगलेला म्हणजे नाही पाहिजेल आहे कस्टमरला. त्यामुळे मी ज्या काही चुन्या आहेत त्या एकाच दिशेला सगळ्या चुन्या टाकते. मी आता जवळ इथे 4 चुन्या टाकल्या आहे जेणेकरून जास्त मोठा पफ येणार नाही. तुम्हाला जर जास्त मोठा पफ हवा असेल तर त्यावेळेस काय करायचं की एकमेकांच्या समोरासमोर चुन्या टाकायच्या. 2 इकडून टाकायच्या आणि 2 तिकडून टाकायच्या जेणेकरून तो पफ पण मोठा येतो आणि छान येते बाही. अशी पण छानच येणार आहे. आता मी तुम्हाला ती बाही पूर्ण कपड्याला आपल्या ब्लाऊजला मी जॉईन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की ती बाही कशी तयार झाली आहे. सुंदर अशी आपली इथे पफ बाही तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो अशाच सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवणकाम शिकायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय बाय.